मग त्यांनी हळूच दोन सुनबाईला लावला. अरे सुनबाईला काय रिंगवाजी सुनबाई आहे. मग त्याचा कोणाला बघितला सुनबाईवर मुली काही विचारच का म्हणून. हो सुनबाई आता तिच्या बोलली खेळत होती पळत आली. आणि आम्ही तर काय वाजी काय म्हणजे भेटायला नाही. आमच्या भेटायला एक भाकरी आणि असं आपल्याला पहिले बेसन द्यायचे काढून द्यायचे आणि ताटात बेसन भाकरी बरं आणि ताब्यात पाणी दी तो असणारी म्हातारी ही भिकारी सोन्याचं ताटण ताब्यात करून देणार. 2 मिनिटात ते भाकरी बेसन झालं आणि त्या म्हातारीला दिलं. म्हातारीने बेसन भाकर खाल्लं ना ते त्याला 2 मिनिटात खात असतं. 2 मिनिटात होत असतं. खाल्लं बेसन भाकर आणि जाता भक्तात काय माझ्याकडे त्या असणाऱ्या म्हातारीला सोन्याचं तांब्या सोन्याचं ताट त्या भिकारीने करून दिलं. त्याच्या भावना कमी केला आणि सांगितलं ही गोष्ट तू दुसऱ्याला सांगू नको. आणि जर मला उद्याही तरी गोष्ट मला हो भाकरी आणि बेसन दिलं तर उद्या तुला सोन्याचं ताट आणि तांब्या करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आख्या घरातले महिला मंडळांना आपल्या विषयामध्ये तांबवायचं असेल ना आपण काहीच प्रचार करायचा नाही ना फक्त एखाद्या बचत गटाला भरून जाऊन त्या असताना काही काय एक म्हातारी सोन्याचं ताटण तांब्या करून देते. त्या म्हातारीची एक तुला म्हातारीकडे सांगितलं तुमच्या ठिकाणी सांगितलं आज तुझ्या घरी खाणार ना तुझ्या घरी खाणार ना दुसऱ्याच्या घरी खाणार. हो आता का दत्ता महाराज जो 5व्या दिवशी एकही महिला त्या मंडपमध्ये नाही. आता महिला भाकरीची वाट बघत खावा. बघता 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 कधीचा 7वा दिवस झाला आणि महिलांचं नाही पण आपोआपल्या हसण्याच्या महिला मंडळीने आपोआपल्या माणसाला सांगितलं जर म्हातारी गावात दिसली तर आपल्या घरी उठून म्हातारी आणायची. आपण हे विमान गेले नाही बघता काय महिला कळलं आपल्या दिवशी काय माणूस नाही एकला दोन म्हणतो मग ती भिकारी ती असणारी देवी ती असणारी हो पार्वती ती असणारी कदम आता म्हणतात भगवान परमात्म्याकडे आली म्हणजे लोक तुमच्या पाठीमागे माझ्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे माझ्या पाठीमागे आणि सर्व जग या लक्ष्मीच्या पाठीमागे आणि लक्ष्मी तुम्हाला हात करून गणपतीच्या नावाने गोंधळ घातला पाहिजे. गोंधळ आणि सेवा 3 प्रकारची आहे. तिचं नमस्कार करणं 2 तिच्या गावामध्ये लोकांना घालणं आणि 3 तिची सेवा करणं. हरिनाम कीर्तन कारण देवाची देवीची पूजा केली पाहिजे. देवाच्या पाहिजे असल्यास तर देव पूजित पाहिजे. ज्ञानोबाचे गोड ओळी ऐका ज्ञानोबानंतर तुम्हाला शेतात अगोदर अर्थ सांगतो आणि नंतर ओळी सांगतो ना. ज्ञानोबानंतर तुम्हाला शेतात मेळा करण्याकरता हे फटा मारण्याकरता जर जायचं असेल तर शेतीची पेरणी झालेली पाहिजे. 2 आपल्या देवी भगवती मातेकडे तुझा भगवान मातेकडे जर पाहिजे असेल तर आपली तिची पूजा झालेली पाहिजे.